अभ्यास काढू. मम्मा अभ्यास करू करू बोर झाले मी. तुम्ही लहानपणी मामाच्या गावाला जायचं आंबा खायला सांग बरं. मामाच्या गावाला का जाता आंबा खायला? तुझी लहानपणीची आठवणी सांग. अभ्यास करायचा सोडून आता लहानपणीच्या आठवणी काढत बसायचं होय बाळा. हो ना. अभ्यास कर बाई. अभ्यास गरजेचा आहे. आम्ही लहानपणी आंबे खायला जाण्याचे किंवा उन्हाळ्याचे भरपूर असे कारण आहेत. काय? एक भरपूर कारण आहेत. आता एक एक सांगते मी तुला. उन्हाळ्यामध्ये एकतर मुलांना सगळ्या सुट्ट्या लागतात ना, त्यामुळे आपण आपल्या इकडल्याच घरी राहून राहून पप्पाच्या घरी राहून राहून बोर होतो ना, त्यामुळे थोडं वेकेशन म्हणून सुट्ट्या म्हणून नाही का मामाच्या गावाला जातो. आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आई ते शेतात काम करायचे. मग शेतात काम करून करून थकून जाते तर त्यांना आराम होत नाही काय नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे नाही का कुरवड्या पापड्या करतात. पण कुरवड्या पापड्या करून झाल्या सगळं झालं की आई आम्हाला घेऊन मामाच्या गावाला जायचे आंबे खायला. मग आंब्याच्या निमित्तानं लिकीला नाही का 7-8 दिवस माहेराला राहायला भेटायचं आणि आराम रेस्ट मिळायचा. ते पण एक कारण आहे की उन्हाळ्यामध्ये आंबे खायला जायचं. दुसरं कारण म्हणजे आपली वडिलाकडली आजी असते आणि आईकडली एक आजी असते. आईकडली आजीकडे आपण कधीतरी जातो का नाही, खूप दिवसाला एकदा जातो ना, त्यामुळं मामाच्या आजीकडले आपण नातवंड नाही का खूप जास्त लाडा प्रेमाचे असते. तर मामाच्या गावाला गेले की मस्त पैकी लय आंबे खायला मिळायचे. मज्जा मामाच्या पोरांसोबत विहिरीमध्ये पोहायचं, तळ्यामध्ये पोहायचं, मामांसोबत कपडे धुवायला हौदाला जायचं, लय मजा यायची. आणि मग बाकीचं आणखीन इकडली नाही का इकडली आजी आपली आपल्या घरी आपल्या आत्याची मुलं येणार आणि आपण आपल्या मामाच्या घरी जाणार उन्हाळ्यामध्ये. मग तिथं आल्याच्या नंतर आंबे संपले की जून महिना लागतो. जून महिन्यामध्ये पेरण्याचा सीझन चालू होतो. मग गावाकडे पेरण्या चालू असतात आणि ज्यांच्या डोंगराची जमीन आहे त्यांना काय दगड विकतात का अशा असतात दसकट असतात रानाचे ते वेचायचे असं होतं आमचं लहानपण. अच्छा मम्मा मला एक बात सांग. तुम्ही लहानपणी कुठं कुठं फिरायला गेले? फिरायला कुठं पहिलं कोण नेतच नव्हतं फिरायला. मम्मी पप्पा ते काय शेतातच आई भाऊ काम करायचे. मग मला हे सांग की तुम्ही शेतात काय करायचं आम्ही स्कूलहून आल्यास? आम्ही शेतामध्ये जायचो की कापूस शेती लागायला जायचो. स्टार्टिंगला जेव्हा कापूस लावणी असायची पाऊस पडला जून महिन्यामध्ये तेव्हा आम्ही कापूस लावायला जायचो. परत लय अडचण आली तर खुरपू लागायला पण जायचो. आणि कापूस शेताला तर जायचो 1 महिनाभर आम्ही पूर्ण कापूस शेताचा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. आणि तेव्हा 10 रुपयाला म्हणजे 10 रुपयाला 100 सॉरी 10 किलो याचरा तर 10 रुपयेच मिळायचे. 1 रुपयाला 1 किलो असं होतं. आता तसं नाही, आता 10 किलो असला की 100 रुपये मिळते. मग आम्ही आपल्या घरचा इथून कापूस नाही का माझ्या मोठ्या चुलत्या आहेत ना काकून ते त्यांच्या घरी असायचो, त्यांची पण मदत करायचो असं काम करायचं. अच्छा मला गावाकडचे पहिले जमान्यामध्ये जे गावाकडचे म्हणजे गावाकडे कसं वाटत नाही ते नवीन टेक्नॉलॉजी आली ते आवडतं का गावाची पुराणी टेक्नॉलॉजी? तसं दोन्ही पण आवडते. गावाकडली कसं गावाकडलं बी वातावरण किती छान आहे. आपल्याला गावाकडे गेल्यास आता इथं आपण जम्मूमध्ये तर किती बोर होते कधी कधी नाही का गावाच्या आठवणी ती. मग गावाकडलं पण चांगलं आणि नवीन पण चांगलं आहे. आपण जेव्हा मी लहान होते तेव्हा मोबाईल काय नव्हतं. म्हणजे 8वी 9वीला असताना मी भाऊंकडे मोबाईल आला. मग असं कोणासोबत कॉन्टॅक्ट करायचा असला काय असलं त्या गावाहून जर दुसऱ्या गावात पाहुणा जाणार असला तर त्या पाहुण्यापाशी सांगायचं की आमच्या लेकीला सांगा की आम्ही सगळे चांगले आहेत. किंवा लेकीने इकडे निरोप द्यायचा आई वडिलांना की कोणी तिकडे चाललेलं असतं त्या गावाला तर नाही का माझ्या भावाला माझ्या आई वडिलांना सांगा की सगळे चांगले आहेत, खुशाल आहेत असं असं पहिलं होतं. आता कसं 2 मिनिटामध्ये फोन केला की झालं. आता व्हिडिओ कॉल पण आहे, आपण व्हिडिओ कॉलवर बघू पण शकता. त्यावेळेस तसं नव्हतं. आणि मम्मा तुम्ही कसं नाही पाठवायचं पोस्टवर पाठवायचं तुम्ही का आम्ही तर नाही कधी पाठवलं कारण आईचं माहेर जवळच होतं की तिथं 1 तासाच्या रस्त्यावर. जे असे नोकरीला असायचे ना दुसऱ्या गावाला लोक आमच्या लहानपणी दुसरे फौजी असायचे किंवा दुसरे नोकरदार दुसऱ्या गावामध्ये असायचे ते त्यांच्या घरच्यांना पत्र पाठवायचे तुम्ही. तुमची लाईफ कशी म्हणजे तुम्हाला सगळं भेटतंय आम्हाला एवढं सगळं काय भेटत नव्हतं तेव्हा. मम्मा तेव्हा तुम्ही काय खायचं काय भाकरी भाजी जे आई आई ते बनवते भाकरी भाजी ठेचा दही
मी लई लहान होते, पहिली दुसरीला होते ना, तेव्हा सकाळी सकाळी बाजरीची भाकरी, दही आणि जवसाची चटणी द्यायची आमची बाई घरी. लई भारी बनवायची बाई, उपळाची कुटून शिळी चटणी. आणि असं एक मडकं असायचं ना, गाडगं म्हणतात त्याला, त्या गाडग्यात भरून ठेवायची बाई चटणी. लई भारी लागायची. आणि इकडं मामाच्या आणि ते गावाला गेल्या का इकडं मी आजीपाशी लई हट्ट करायची बाईपाशी बघूलांच्या, की मला बिस्किट पाहिजे, मला भेंडी चपाती पाहिजे. इकडे सगळे लाड पुरवायचे ना बाई, मग मी बाईची लई लाडाची नात. लई लाड करायची बाई माझं. आणि इकडं लई मोठं कुटुंब होतं ना, त्यामुळे मग जे असेल ते खायचं सगळंच. असं. मग तुम्हाला मी खूपच सांगितलं तुला परेशानी तर एवढी काही नाही, जसं आमच्या लहानपणीपासून आपल्या बाबाच्या आणि ते घरी चांगलंच होतं ना, त्यामुळे. पण जसं त्यांचं आहे तेवढं नव्हतं. जसं आता आम्ही सगळं तुम्हाला काय देतोय असं काही. तुम्हाला पहिला जेवढा म्हणजे तुम्हाला पत्र्याची घरं होती, फोन होते, लहानपणी असं काय? लाईटीचा लई प्रॉब्लेम. लाईट आणि पत्र्याचं नव्हतं घर बाबाचं आणि ते मावदाचं घर होतं ना का भाऊचं ते. मावदाचं घर स्लॅबपेक्षा भारी असते. स्लॅबमध्ये तरी गरम होते ना, तर मावदात थंडीमध्ये गरम होते आणि गरमीमध्ये थंड होते, असं असते मावद. मी कसारीला गेले ना, तुला पक्क भाऊचं ते जुनं घर दाखवेल मावदाचं कसं असते. कळलं का मामाच्या गावाला आंबे खायला का जाते ते? मला अजून काही काही सांग यार, मी लय बोर व्हायला लागले, लय म्हणजे लय. आणि बाहेर तर इतकी गरमी, मी खेळायला बी नाही जाऊ शकत. जसं गावागावामध्ये आणि आणि पाण्याची बॉटल घेऊन गेलो ना 1 लिटरची, तरी बी एकदाच खेळायच्या नंतर लगेच संपून जाते पाणी आणि लगेच सुकून जाते, म्हणून बाहेर बी नाही जाऊ शकत. मग तू काही पुराने काही सांग ना मला. सांगितली तर आहे. मग मी मग अजून तेच सांग. घरी राहिले आणि मामाची आणि आजी आजोबांची खूप लाड होते. मला खूप जास्त माझ्या आजीची माहिती, आईपेक्षा पण जास्त. आजीची भोगरडच्या बाईची. वगैरेची माहिती का? बाई खूप माया लावायची, मला खूप जीव लावायची आणि आणखीन पण लावती बाई. बाईच्या ते गावामध्ये ना माहिती आहे ना, यात्रा भरते. आपण गेलो होतो बघ पाठीमागे कारणाला, तेव्हा जेव्हा आमच्या लहानपणी कारना भरायचं ना, तर 1 महिना अगोदर आम्हाला असं वाटायचं नाही का, कधी जाताल कारणाला, कधी जाताल कारणाला. एवढी मज्जा यायची ना लईच. आम्हाला तर बाहेरच खेळायला नाही भेटलं, जेव्हा आपण घोगरवाडीला गेलो, तर आम्हाला लई मजा येते घोगरवाडीला फिरायला. खरं ही चांगली बाई.